नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. मी प्रियांका चौगले आपल्या सर्वांचं स्वागत करते MPSC करंट अफेअर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. आणि आजच्या सेशनमध्ये आपण 21 एप्रिल 2026 रिलेटेड जेवढा काही इम्पॉर्टंट चालू घडामोडी आहेत, त्याचबरोबर त्याच्याशी रिलेटेड जो काही GSचा पोर्शन आहे तो देखील कव्हर करतोय. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सेशनला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन सेट करा, जेणेकरून रोज जेव्हा आपला व्हिडिओ अपलोड होतोय तेव्हा तुम्ही तो पाहू शकाल. तर आजच्या सेशनमधला आपला पहिला क्वेश्चन काय ते पाहूयात. बघा, आर्थिक वर्ष 2026 मध्ये भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदारी कोण बनला आहे, असा तुम्हाला प्रश्न विचारलाय. तर त्याचे योग्य उत्तर असणार आहे क, चीन हा देश बनलेला आहे. 2025-26 मध्ये चीननं अमेरिकेला मागं टाकून भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार बनण्याचा मान मिळवलेला आहे. याचा अर्थ असा आहे की भारत आता चीन सोबत सर्वाधिक खरेदी विक्री करत आहे आणि भारत आणि चीन यांच्यातील एकूण व्यापार अंदाजे 151 अब्ज डॉलर्सवरती पोहोचलेला आहे. भारत काय करतोय, आता सर्वाधिक वस्तू ज्या आहेत त्या चीनकडून खरेदी करतोय आणि विक्री कमी करतोय. आता यामुळेच काय होतंय, व्यापार तूट 112 अब्ज डॉलर्सवरती गेलेली आहे. आता भारताची चीनला झालेली निर्यात किती आहे, 19.47 अब्ज डॉलर्स. तर आयात 131.36 अब्ज डॉलर्स 63 अब्ज डॉलर्सची होती. याच्या आधी अमेरिका जो आहे तो सलग 4 वर्ष भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार होता, पण आता त्याची जागा कोणी घेतलेली आहे, चीननं घेतलेली आहे. चीननं घेतलेली आहे. तर चीन बद्दल काही स्टॅटिक करंट अपडेट पाहूयात आपण. बघा, चीन जगातील सर्वात उंच पूल बांधत आहे. याला हुआजियांग ग्रँड कॅन्यन ब्रिज म्हटलंय. आता हा एक रस्ता पूल आहे ज्याची उंची 625 मीटर म्हणजेच 2051 फूट इतकी आहे. त्याच्यानंतर आणखीन करंट अपडेट बघायचं झाल्या तर बघा, चीनच्या याताई पेंगलाई आंतरराष्ट्रीय विमानतळाला 2025चा प्रिक्स वर्साय पुरस्कार मिळालेला आहे. इम्पॉर्टंट आहे. आता हा पुरस्कार वास्तुकला आणि डिझाईन क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट विमानतळांना दिला जातोय. म्हणजे जगातील सर्वात सुंदर विमानतळाला हा पुरस्कार मिळतोय. तर हा पुरस्कार 2015 पासून युनेस्कोद्वारे दिला जातोय. ठीक आहे. त्याच्यानंतर आता बघा, 12वे जागतिक खेळ 2025 झालेले होते. हे कुठे झालेले होते, चेंगडू चीन या ठिकाणी. आणि 2029चे जे होणार आहेत 13वे, ते कुठे होणार आहेत, जर्मनीमध्ये होणार आहेत. त्याच्यानंतर जगातील पहिले जागतिक ह्युमनॉइड रोबोट खेळ बीजिंग या ठिकाणी होत आहेत, ऑगस्टमध्ये पार पडले जाणार आहेत. त्याच्यानंतर 25वी SCO शिखर परिषद कुठे होणार आहे, तियानजिन चीन या ठिकाणी. आणि विषय काय होता, शांघाई भावनेचे जतन आणि SCOची वाटचाल. त्याच्यानंतर 11वा महिला हॉकी आशिया कप 2025 हांगझू या ठिकाणी झालेला आहे. अव्वल कोण होतं, चीन, त्याच्यानंतर भारत आणि त्याच्यानंतर जपान. तर जगातील पहिला सौर औष्णिक ऊर्जा प्रकल्प गोबी वाळवंट चीन या ठिकाणी केला जात आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा, राज्यसभेच्या उपसभापती पदावरती तिसऱ्यांदा नियुक्त झालेले पहिले खासदार कोण आहेत, असा तुम्हाला प्रश्न विचारलाय. तर याचे योग्य उत्तर काय असणार आहे, अ, हरिवंश नारायण सिंह. तर बघा, हरिवंश नारायण सिंह यांची 17 एप्रिल 2026 रोजी सलग तिसऱ्यांदा राज्यसभेच्या उपसभापती निवड झालेली आहे. आता विशेष म्हणजे सलग 3 वेळा हे पद भूषवणारे ते पहिलेच नेते आहेत. त्यांची बिनविरोध निवड झालेली आहे, त्यामुळे कोणत्याही मतदानाशिवाय ते यावेळी जिंकलेले आहेत. 2018 मध्ये ते पहिल्यांदा उपसभापती झालेले होते आणि त्यानंतर सातत्याने ते हे पद भूषवत आहेत आणि ते बिहारला बिलॉंग करतात. आता राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे, याची तरतूद कलम 80 मध्ये दिलेली आहे. तर राज्यसभेचे पहिले सभापती कोण होते, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. आणि राज्यसभेचे पहिले उपसभापती कोण, असा जर परीक्षेला प्रश्न आला तर त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे, SV कृष्णमूर्ती राव. त्याच्यानंतर बघा, लोकसभेचे पहिले सभापती कोण होते, गणेश वासुदेव मालवणकर, तर ज्यांनाच आपण GV मालवणकर असं देखील म्हणतोय. तर तात्पुरते अध्यक्ष कोण होते, डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. 9 डिसेंबर 1946ला यांना निवडण्यात आलेलं होतं. आणि त्याच्यानंतर स्थायी अध्यक्ष कोण बनले, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, 11 डिसेंबर 1946 पासून. तर प्रथम उपाध्यक्ष होते निर्वाचित HC मुखर्जी. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा,
कोणत्या राज्यातील याना गुहांना राष्ट्रीय महत्त्वाचे भूवारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे, असा तुम्हाला प्रश्न विचारलाय. तर याचे योग्य उत्तर काय असणार आहे? ब, कर्नाटक या ठिकाणी या गुहा आहेत. तर भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण म्हणजेच आपण GSI ज्याला म्हणतोय, यानं काय केलेलं आहे? कर्नाटकातील याना गुहांना भूवारसा स्थळ म्हणून घोषित केलेलं आहे, म्हणजेच राष्ट्रीय महत्त्वाचे नैसर्गिक वारसा स्थळ. आता याचा अर्थ काय होतो? हे स्थळ खूप विशेष आहेत आणि आता सरकारद्वारे यांचं संरक्षण त्याचबरोबर संवर्धन देखील केले जाणार आहे. याना गुहांबद्दल जर बोलायचं झालं तर या अंदाजे 2.7 अब्ज वर्ष जुन्या आहेत. ठीक आहे. आणि त्या एका विशेष प्रकारच्या खडकापासून म्हणजेच डोलोमाइटिक चुनखडक याच्यापासून त्या बनलेल्या आहेत. आता हे जे खडक आहेत ते काळ्या रंगाचे आहेत. ठीक आहे. आणि त्यांचा आकार जो आहे तो खूपच वैशिष्ट्यपूर्ण असा आहे. आता या कास्ट रचना आहेत. कास्ट रचना म्हणजे नेमकं काय? बघा, पाणी आणि हवामानाच्या प्रभावाखाली या हळूहळू तयार झालेल्या आहेत. लाखो वर्षांमध्ये पावसाच्या पाण्यानं जे किंचित आम्लधर्मी असतं, याच्यामुळे तो खडक जो आहे तो हळूहळूपणे विरघळतो आणि त्यामुळे आतमध्ये पोकळ गुहा तयार होतात. अशा रचनांना काय म्हणतात? कास्ट रचना म्हणतात. ठीक आहे. तर त्या कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यात म्हणजेच पश्चिम घाटाच्या घनदाट जंगलांमध्ये वसलेल्या आहेत. आता इथं 2 मोठी खडकाळ शिखरं आहेत. त्या शिखरांची नावं इम्पॉर्टंट आहेत. भैरवेश्वर शिखर जे अंदाजे 120 मीटर उंच आहे आणि मोहिनी शिखर जे 90 मीटर उंचीचं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा. यंग ग्लोबल लीडर्स क्लास ऑफ 2026 मध्ये कोणाचा समावेश करण्यात आला आहे असा तुम्हाला प्रश्न विचारलाय. तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे? क, जय शहा यांचा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. जागतिक आर्थिक मंच ज्यालाच आपण वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम असं म्हणतोय, यांच्यातर्फे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जे आहेत जय शहा यांचा प्रतिष्ठित यंग ग्लोबल लीडर्स क्लास ऑफ 2026 मध्ये समावेश करण्यात आलेला आहे. आता जागतिक स्तरावरती क्रिकेटचा विस्तार, त्याचबरोबर महिला क्रिकेटला प्रोत्साहन आणि खेळातील त्यांच्या प्रशासकीय प्रभावासाठी त्यांना या सन्मानाने सन्मानित करण्यात आलेलं आहे. आता यावर्षी यंग ग्लोबल लीडर्सच्या यादीमध्ये 55 देशातील तब्बल 40 वर्षाखालील 118 प्रभावशाली नेत्यांचा समावेश करण्यात आलेला होता, जे आपापल्या क्षेत्रामध्ये इम्पॉर्टंट योगदान देत आहेत. आता जय शहांबद्दल बोलायचं झालं तर सध्या ते ICCचे अध्यक्ष आहेत. 1 डिसेंबर 2024 रोजी त्यांनी न्यूझीलंडचे ग्रेग बार्कले यांच्यानंतर हे पद स्वीकारलेलं आहे. आता BCCIच्या इतिहासातील ते सर्वात तरुण सचिव होते. आर्थिक मंच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम स्थापना कधी झालेली आहे? 1971. मुख्यालय आहे कोलोन, स्वित्झर्लंड या ठिकाणी आणि अध्यक्ष कोण आहेत? अलोईस झ्विंगी. ठीक आहे. आता WEFचे म्हणजेच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे काही महत्त्वाचे रिपोर्ट्स आहेत. याच्यावरती परीक्षेला प्रश्न विचारले जातात. ते कोणते रिपोर्ट रिलीज करतात ते देखील पाहूयात. बघा, ग्लोबल रिस्क रिपोर्ट, त्याच्यानंतर एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स हा रिपोर्ट देखील ते रिलीज करतात. ग्लोबल कॉम्पिटिटिव्हनेस इंडेक्स UPSCला हा एक क्वेश्चन विचारला गेलेला आहे. त्याच्यानंतर ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स हा एक इंडेक्स ते रिलीज करतात आणि ग्लोबल ट्रॅव्हल अँड टुरिझम इंडेक्स हा देखील ते रिलीज करतात. तर हे महत्त्वाचे रिपोर्ट आहेत, ते तुम्ही लक्षात ठेवा त्यांची नावे. त्याच्यानंतर आणखीन काही महत्त्वाची पारितोषिकं किंवा पुरस्कार कोणाला मिळालेला आहेत ते देखील आपण एकदा पाहूयात. बघा, एबेल पारितोषिक 2026 गर्ड फ्लॅटिंग्स जर्मनचे प्रसिद्ध गणितज्ञ आहेत, त्यांना मिळालेला आहे. अमोल पालेकर यांना थिएटरमधील उत्कृष्टतेसाठी 2026चा मेटा जीवन गौरव पुरस्कार मिळालेला आहे. त्याच्यानंतर 2025 मध्ये 60व्या ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे R वैरामुथू यांना. जागतिक शिक्षक पुरस्कार 2026 कोणाला मिळालेला आहे? रुबल नागी यांना. तर 2025चे साहित्य अकादमीचे पुरस्कार कोणाला मिळालेले आहेत ते देखील पाहूयात. बघा, हिंदीमधला मिळाला आहे ममता कालिया यांना जितेजी अलाहाबाद यासाठी, या UPच्या आहेत. त्याच्यानंतर इंग्रजीमधला नवतेज सरना या पंजाबच्या आहेत. क्रिम्सन स्प्रिंग या त्यांच्या नॉवेलसाठी त्यांना मिळालेला आहे. तर मराठीमध्ये कोणाला मिळालेला आहे? राजू बाविस्कर काळ्या निळ्या रेषा याच्यासाठी. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर प्रतिष्ठित 2026चा संगीत कलानिधी पुरस्कार मिळालेला आहे वीणा वादक जयंती कुमारेश यांना. तर सरस्वती सन्मान कुणाला मिळालेला आहे? रामकुमार मुखोपाध्याय जे बंगाली लेखक आहेत त्यांना. तर एवढं इम्पॉर्टंट करंट अपडेट आहेत अवॉर्डशी रिलेटेड, त्या तुम्ही लक्षात ठेवा. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा. कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाने सर्व क्षेत्रातील महिलांसाठी
मासिक पाळी रजा धोरण लागू करण्याचे आदेश दिले आहेत असा तुम्हाला प्रश्न विचारलाय. तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे? ड. कर्नाटक उच्च न्यायालयाने राज्य सरकारला काय केलेलं आहे? मासिक पाळी रजा धोरण लागू करण्याचे निर्देश दिलेले आहेत. खूप चांगला डिसिजन घेतलेला आहे यांनी. आणि ही रजा कोणाला मिळणार आहे? 18 ते 52 वयोगटातील नोकरी करणाऱ्या महिलांना मिळणार आहे. आता दर महिन्याला 1 दिवसाची त्यांना पगारी रजा मिळणार आहे. म्हणजेच त्या दिवशी सुट्टी घेतली तरी त्यांच्या पगारामध्ये कोणतीही कपात होणार नाही. आता ही रजा जी आहे ती फक्त मोठ्या कंपन्यांमध्ये किंवा कारखान्यांमध्येच काम करणाऱ्या महिलांनाच नाही, तर ज्या रोजंदारीवरती देखील काम करतात अशा मजूर आणि असंघटित क्षेत्रातील महिलांना देखील हे लागू करण्यास सांगितलेलं आहे. आता याच्या पाठीमागे त्यांचा उद्देश काय आहे? महिलांचं आरोग्य, आराम आणि सन्मान याच्याशी हे संबंधित आहे. भारतीय संविधानाच्या कलम 21 अंतर्गत महिलांच्या सन्मानाच्या हक्काचा हा एक भाग आहे असं सांगण्यात आलेलं आहे. आता याच्याबद्दल काही करंट अपडेट पाहूयात. बघा असे कोणी कोणी धोरणं लागू केलेली आहेत किंवा कोणते नवीन डिसिजन घेतलेले आहेत ते पाहूयात. मासिक पाळीची उत्पादने मोफत करणारा पहिला देश कुठला आहे? स्कॉटलंड आहे. नाबार्डनं माय पॅड माय राईट्स कार्यक्रम सुरू केलेला आहे लेहमधून. अम्मा आणि बहीण योजना ही सिक्कीमने चालू केलेली आहे. आता या योजनेअंतर्गत ज्या 9 वर्षांवरील विद्यार्थिनी आहेत त्यांना मोफत सॅनिटरी नॅपकिन दिलं जाणार आहे. त्याच्याबरोबर मासिक पाळीच्या रजेसाठी कायदा करणारा स्पेन हा युरोपमधील पहिला देश ठरलेला आहे. आणि सर्वोच्च न्यायालयाने घटनेच्या अनुच्छेद 21 अंतर्गत मासिक पाळीचे आरोग्य आणि स्वच्छता हा मूलभूत हक्क असल्याचं घोषित केलेलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा. जागतिक वारसा दिन नुकताच केव्हा साजरा करण्यात आला असा तुम्हाला प्रश्न विचारलाय. तर याचं योग्य उत्तर असणार आहे क. 18 एप्रिलला. तर आपण काय करतोय? दरवर्षी 18 एप्रिलला जागतिक वारसा स्थळ, आंतरराष्ट्रीय स्मारके आणि स्थळ दिन म्हणूनही याला ओळखला जातोय. त्याच्यानंतर जगातील सर्वात जुन्या इमारती, स्मारके आणि नैसर्गिक स्थळे यांना वाचवण्यासाठी हा दिवस जो आहे तो आपण साजरा करतोय, जेणेकरून लोकांमध्ये जागरूकता वाढावी. आता आपली संस्कृती आणि इतिहास जपण्यासाठी आपण हा दिवस साजरा करतोय असं म्हणायला हरकत नाही. तर या वर्षीची या दिवसाची थीम काय होती? इमर्जन्सी रिस्पॉन्स फॉर लिव्हिंग हेरिटेज इन द कॉन्टेक्स्ट ऑफ कॉन्फ्लिक्ट्स अँड डिझास्टर्स. तर थीम इम्पॉर्टंट असतात. बरेच वेळेला परीक्षेला थीम विचारले जातात. तर आपण जे परीक्षेला विचारतात त्याच अनुषंगाने आपण हे क्वेश्चन जे आहे ते फ्रेम करतोय. व्हिडिओ तुम्हाला परीक्षेसाठी अत्यंत युजफुल आहेत. जर तुम्हाला या माहितीची किंवा या इन्फॉर्मेशनची तुमच्या अभ्यासामध्ये हेल्प होत असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करत चला. त्याचबरोबर व्हिडिओ फ्रेंड्सना देखील शेअर करत चला, जेणेकरून त्यांना देखील याचा फायदा होईल. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा. मिस साके इंडिया 2026 सौंदर्य आणि सांस्कृतिक स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे असा तुम्हाला प्रश्न विचारलाय. तर याचं योग्य उत्तर असणार आहे अ. निशिता अंतरकर. तर बघा ठिकाण कुठे होतं? आता हे मिस साके इंडिया 2026 जे आहे ही एक प्रतिष्ठित सौंदर्य आणि सांस्कृतिक स्पर्धा आहे, जिचं आयोजन मुंबईमध्ये करण्यात आलेलं होतं आणि याची विजेती राहिलेली आहे निशिता अंतरकर. आता मागील वर्षीची जी विजेता आहे आकांक्षा श्रीवास्तव हिच्या हस्ते तिला मुकुट प्रदान करण्यात आला. आता ही मिस साके इंडिया ही भारत आणि जपान यांच्यातील एक सांस्कृतिक संबंधांना प्रोत्साहन देणारी स्पर्धा आहे आणि ती आयोजित केली जाते. ही केवळ एक सौंदर्य स्पर्धा नसून भारतात जपानी साके म्हणजे पारंपरिक तांदळाची जी वाईन आहे ही जी संस्कृती आहे त्या संस्कृतीला प्रोत्साहन देणं आणि दोन्ही देशांमधील संबंध दृढ करणं हा तिचा एक भाग आहे किंवा तिचं एक उद्दिष्ट आहे. जी विजेती असणार आहे ती भारत आणि जपान यांच्यातील सांस्कृतिक राजदूत बनते. ठीक आहे. आता अशाच पद्धतीच्या काही आणखीन करंट अपडेट पाहूयात. बघा मिस वर्ल्ड 2025 हे कुठून झालेले आहे? ओपल सुचाता झालेले आहे, ज्या थायलंडमधल्या आहेत आणि याचं आयोजन कुठे करण्यात आलेलं होतं? तेलंगणामध्ये. त्याच्यानंतर मिस युनिव्हर्स 2025ला कोण झालेला आहे? फातिमा बॉश ह्या मेक्सिकोच्या आहेत. मिस इंडिया 2024 निकिता पौरवाल या उज्जैनच्या आहेत. त्याच्यानंतर बघा मिस इंडिया वर्ल्ड वाईड 2024 कोण झालेलं होतं? ध्रुवी पटेल. अनुराधा गर्ग या मिसेस ग्लोबल इंटरनॅशनलचा किताब जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय आहेत, त्यामुळे त्यांचं नाव इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर बघा मिस युनिव्हर्स इंडिया 2025 कोण झालेल्या होत्या? माणिका विश्वकर्मा. त्याच्यानंतर 48वी मिसेस युनिव्हर्स 2025 कोण झालेले आहे?
शेरी सिंग या पहिल्या भारतीय आहेत. त्याच्यानंतर बघा मेहर कॅस्टिलिनो या भारताच्या पहिल्या मिस इंडिया विजेत्या आहेत. 1964ला झालेल्या होत्या या. त्याच्यानंतर मिस वर्ल्ड विजेत्या भारतीय महिला कोण कोण राहिलेल्या आहेत. 1966ला रीटा फारिया, 1994ला ऐश्वर्या राय, 1997ला डायना हेडन, 99ला युक्ता मुखी, 2000ला प्रियांका चोप्रा आणि 2017ला मानुषी चिल्लर या मिस वर्ल्ड राहिलेल्या आहेत. आणि मिस युनिव्हर्स बघायचं झाला तर सुष्मिता सेन 1994ला झाल्या, लारा दत्ता 2000ला आणि 21 वर्षानंतर हरनाज कौर सिंधू याच्या मानकरी ठरलेल्या होत्या. तर या सगळ्यांची नावं इम्पॉर्टंट आहेत जी तुम्ही लक्षात ठेवा. तर बघा आजचं आपलं लेक्चर इथे संपत आहे. आय होप लेक्चर तुम्हाला आवडलं असेल. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.